आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बारामतीत महावितरणच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र। निमंत्रण उशिरा दिल्यानं सुळेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। महायुतीकडून निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करण्याचा वायदा, मात्र राष्ट्रवादीकडून कर्जमाफीचा विषय मस्करीवर। माझ्या भाषणात कर्जमाफीबाबत कधी ऐकलंय का? अजितदादांचं भुवया उंचावणारं वक्तव्य। कर्जमाफीची घोषणा भाजपच्या जाहीरनाम्यात, प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावंच लागेल। संजय राऊतांचं अजित पवारांना उत्तर। आम्ही अंथरूण वाढवू आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, अजित पवारांच्या वक्तव्यावर भाजपच्या प्रवीण दरेकरांचा टोला। आता हंतरून पाऊन पाय पसरण्यापेक्षा आम्ही हंतरूनच वाढवू ना। शेवटी ज्या शेतकऱ्यांनी अपेक्षाने आम्हाला जर पाठबळ दिलं असेल तर त्या शेतकऱ्याला आम्ही असं बोलून चालणार नाही अंतरून पाऊन पाय पसरावं। भाजपमध्ये प्रवेश करतो ही चर्चा चुकीची। मतदारसंघातील कामांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयात गेलो होतो। चंद्रशेखर बावनकुळेंसोबतच्या भेटीनंतर राजन तेलींची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चा निघणार। मनोज जरांगे पाटील, बजरंग सोनावणे, सुरेश धस उपस्थित राहणार। माजी आमदार राम सातपुतेंच्या उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक। माळशिरस तालुका भाजपमय करणार, 71,000 सदस्य नोंदणी करणार असल्याचा निर्धार। शिर्डीत उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन। सर्व मंत्री, आमदार, खासदारांसह राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार। शहा, फडणवीस, गडकरी मार्गदर्शन करणार। शनी शिंगणापुरात फडणवीसांकडून शनी अभिषेक। उद्या शिर्डीत होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनापूर्वी देवेंद्र फडणवीस शनी शिर्डीलीन। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त।